श्री स्वामी समर्थ. मी एक आई आहे आणि ती माझी मुलगी. मुलगी म्हणजे आईचं दुसरं हृदय दिसत नाही, पण प्रत्येक ठोक्याची वेदना जाणवते. माझी मुलगी खूप शांत होती, हसत होती, बोलत होती, पण तिच्या डोळ्यांत काहीतरी तुटलेलं दिसायचं. लग्न जमायचं आणि मोडायचं. प्रत्येक वेळी लोक कारण वेगळं सांगायचे, पण अपमान तिच्याच वाट्याला यायचा. आई म्हणून मी हसत राहिले, पण आतून रोज मरत होते. एकदा तिने माझ्या मांडीवर डोकं ठेवलं आणि म्हणाली, आई, माझ्यातच काहीतरी कमी आहे का? त्या प्रश्नाने माझा श्वास अडकलाच, कारण उत्तर माहिती असूनही ते तिच्या मनापर्यंत पोहोचत नव्हतं. त्या रात्री मी स्वामींसमोर बसले, हातात दिवा, डोळ्यांत अश्रू आणि मनात एकच विनंती, स्वामी, माझ्या मुलीचं नशीब नको बदलू. तिचं मन बदलू देऊ नका. तिला कमीपणाची भावना येऊ देऊ नका. दिवस गेले, मी तिला उपदेश केला नाही, फक्त स्वामींचं नाव घेत राहिले. प्रत्येक गुरुवारी तिच्यासाठी एक दिवा लावला, प्रत्येक जपात तिचं नाव घेतलं. हळूहळू माझी मुलगी बदलू लागली. आधी स्वतःशी बोलायला लागली,